एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी. गाणं आठवतंय तुम्हाला? किशोर कुमार, किशोरदा आणि मधुबाला यांचं हे गाणं चलती का नाम गाडी सिनेमातलं. कुठे घडतं ते? गॅरेजमध्ये. कारण किशोर कुमार मेकॅनिक असतो. गॅरेज गाणं किशोर कुमार याचा इथे काय संबंध आहे? म्हणूनच तर म्हणतोय, एकदा स्वागत तर करा जोरदार टाळ्यांनी सचिन भांगरे आणि त्यांच्या सहकार्यांचं. मुंबईहून येत आहे, तुम्हाला कळेल. मायेच्या हळव्या सरशाने गुलते. काय करतो? रे गॅरेजवाले कस काय? दुरुस्तीला गाड्या आल्या, त्या गाड्या सगळ्या बिघडून मग हे असं सगळं करता तुम्ही? आमच्या गॅरेजचं नाव आम्ही ठेवलंय वाट लाव्या गॅरेज. वाट लाव्या गॅरेज चांगलं आहे. मी तुमचं पहिलं गिरायक असणार. मी काय असू दे, गाडी बिघडवा, चांगली करा, काही करा, माझी गाडी तुमच्याच गॅरेजमध्ये. मकरंद सर, त्या दुचाकीचा आवाज ऐकला की मला असं वाटतं की अगदी रहदारी जरी असेल ट्रॅफिकची, जी ती बाजूला होते, तो मान असतो त्या दुचाकीला.
आणि त्याचा तुम्ही इथे जो वापर केलेला आहे तो खूपच मी म्हणेन की क्रिएटिव्ह वापर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्या मते सिलेंडरपासून त्याच्या ज्या गोष्टी वापरल्या आहेत, टायर असा किक बनू शकतो. फॅन्टॅस्टिक. हे असं वाटलं की हा गॅरेज नाही, एक कारखाना आहे. म्हणजे सगळ्या गाड्याच इथे जिवंत झाल्यात की काय. मुग्धाजी, तुम्हाला काय वाटतं? गॅरेज ही एक कल्पना, एक नवीन वेगळी छान वाटली. मध्ये थोडासा गोंगाट वाटला, पण ते कल्पना गॅरेजच्या कल्पनेत निघून गेलं. मला असं वाटतं तुमचं स्किल खूप छान आहे, त्यात वादच नाही आहे, पण तुम्हाला एक सूत्रधार असा एक असण्याची गरज आहे. म्हणजे सगळं तुमची जी स्किल आहे ना, ते एका स्टेप बाय स्टेप असं बरोबर मांडता येईल. अदरवाईज छान झाला परफॉर्मन्स, खूप छान. आणि मी गाणं मिस केलं तुमचं. ते गाणं असतं तर खूप छान वाटलं असतं. आणि कारण का तुमचा आवाज खूप छान आहे, त्यामुळे मध्ये जरा गाणं आलं असतं तर छान वाटलं असतं. हो, का नाही गायला? खरंच गायला होतं ते. अगदी अगदी खरं आहे. ती त्यांची जमेची बाजू आहे, ती विसरू नका. थँक्यू. मुग्धाजी, किती मेडल्स द्याल तुम्ही? मी तुम्हाला 9 मेडल्स देणार आहे. 9 मेडल्स मिळालेले आहेत. धन्यवाद. थँक्यू.